आज उस्मानाबाद धाराशिव मध्ये रिक्षा बंद आंदोलन आपण केलेलं आहे. काय मागण्या आहेत आपल्या आणि किती दिवसापर्यंत रिक्षा बंद राहणार आहेत शहरामध्ये? आजचा दिवसच बंद आहे, पण ह्या मागण्या जी आहे ती आमच्या ही मागणी ही आहे की क्रॅब गाड्या जे बाहेरच्या पुण्याचे मुंबईचे जी गाड्या चालवल्यात ह्या शहरात ती बंद व्हावे. कारण का परमिट धारकाचा पोट उपाशी ह्याच्यावर आहे, सगळं मरायला लागले ते सगळे. आणि दुसरं आहे की इलेक्ट्रिक कंपनीला आमचं एक निवेदन आहे की इलेक्ट्रिक गाडी काढू नये. ती कशा करता काढू नये की त्याला परमिट नाही. त्यांनी काय जर केलं तरी परमिटवाल्यावर येत आहे आणि त्यात गुन्हेगारी लोक ती गाडी आणणार आहेत. तर ती काय जर त्यांनी प्रकार काढला तर हे आमच्यावर येतं, त्याच्यामुळे त्याला आम्हाला विरोध आहे. दुसरी गोष्ट की जी 50 रुपये होतं त्याच्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबाचा आभार मानतो की त्यांनी दंड माफ केलेला आहे आम्हाला. आणि भाववाढीचा एक विषय, जी शेअरिंग रिक्षा 10 रुपयाचं तर 4-4 किलोमीटर ती 10 रुपयात चालायला लागले. तर ह्या ठिकाणी आम्ही 5 रुपये भाववाढ मागितलेली आहे, तिथे 15 रुपये. ठीक आहे, तर हे मागण्या जर आपल्या पूर्ण झाल्या नाहीत लवकरात लवकर तर पुढची दिशा काय आहे आपली? पुढची दिशा ही आहे की उपोषणला बसू आम्ही. काय आहेत तुमच्या प्रमुख मागण्या? आणि जर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ. ठीक आहे, काय मागण्या काय आहेत? बेमुदत आमच्या मागण्या आहेत इलेक्ट्रिक रिक्षाला जे परवाना धारक आहेत, आम्ही परवाना धारक असल्यामुळं आम्हाला जे नियम आहेत ते इलेक्ट्रिक रिक्षाला लागू व्हावे. दुसरं, बाहेरून MH01, 2, 12, 13 भरपूर गाड्या आलेल्या आहेत ज्या की तिकडे स्क्रॅप झालेल्या आहेत आणि इकडे चालायला लागल्या आहेत. तर त्या बंद व्हाव्या ही आमची मागणी आहे. आणि तिसरी मागणी आहे भाववाढ व्हावी. कारण आता बरेच वर्ष झाले कधी भाववाढच झाली नाही. आम्हाला फक्त 5 रुपये भाव वाढवायचा आहे.